विक्रमला माझा बदला घ्यायचा होता आणि म्हणूनच त्याने हत्यार म्हणून नैना आणि सोहाचा वापर केला। नैनाने माझ्या विरोधात वागावं म्हणून त्याने तिच्या मुलाला किडनॅप केलं। मला आठवतंय अभि, लग्नाआधी मी जेव्हा नैनाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता राहायला, तुम्ही मला सोडायला आला होता तिच्या घरी। तेव्हा नैनाला मारहाण करून आपल्या समोर एक माणूस पळून गेला, तो विक्रम होता। नैना घाबरून इकडनं निघून गेली आणि मग त्याने सोहाचा हत्यार म्हणून वापर करायला सुरुवात केला। माझा बदला घेण्यासाठी तो सोहाच्या आयुष्याशी खेळतोय हे मला समोरासमोर दिसत होतं आणि म्हणूनच माझा त्यांच्या नात्याला सुरुवातीपासून विरोध होता। ते दोघं कसे लांब होतील यासाठी मी धडपडत होते, पण काय, त्यांनी घरात आल्या आल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली, तुमचंही। तू आमच्यासाठी काय केलं त्याची कल्पना नाहीये तुला। ते मला ऐकूनही घ्यायचं नाही। एखाद्या फॅमिलीला किंवा माणसाला मी आपलं म्हटलं ना की मी त्या माणसासाठी काहीही करू शकतो। नंतर मी विरोध केला म्हणून मला सगळ्यांनी वाईट ठरवलं। आत्याईनी आणि सोहानी तर माझ्याशी बोलणंच टाकलं। मग आपोआप सगळ्या गोष्टी साखरपुड्यापर्यंत जाऊन पोचल्या। या दरम्यान त्याने मला छळण्याची एकही संधी सोडली नाही। त्याचा डाव साधण्यासाठी प्रत्येक वेळेला तो सोहाला पुढे करायचा आणि सोहाच्या काळजीपोटी मी दर वेळेला मानसिक त्रास सहन करत होते। पुढे तर त्याच्या सांगण्यावरून मला मनोरुग्णासारखं वागावं लागलं। मग कोणाच्या अंगावर पाणी सांडवणं असो किंवा आत्याईला उलटून बोलणं असो, तो मला जसं वागवत होता मी तशी वागत होते। नाईलाजाने, घरच्यांच्या काळजीने तो मला जे काही करायला सांगत होता मी करत होते। काय बी करून त्या सावत्याला आज पाठवायलाच हवंय। आजचं लगीन कॅन्सल झालेलं आपल्याला परवडायचं नाही। ठरल्याप्रमाणे आजच्या आज स्वतःशी लगीन करून बायकोला फावडाव पाडितो। आणि मी अशी वागत असूनही तुम्ही माझी एवढी काळजी घेत होता हे बघून मी आतल्या आत रडत होते अभि। बोला। अभिशी बोलायचं होतं, जरा काम होतं। ते आता कामात आहेत, नंतर ते स्वतःच येऊन तुमच्याशी बोलतील। काही प्रॉब्लेम आहे का? नाही। या दोघांमध्ये कशावरनं तरी वाजलेलं दिसतंय, पण कशामुळे वाजलं असं?
तेजस भाऊ, तुमचं आधीच लगीन झालंय हे खरं आहे ना? बोला ना, खरं आहे का नाही? हा, काय बोलतेस तू? माझं लग्न झालंय? तुला असं म्हणायचंय का की सोहा ताई बरोबर आता माझं लग्न होणार आहे? अजिबात नाही. तुमचं आधीच लगीन झालंय का नाही हे विचारायलंय मी. असं काही झालेलं नाहीये, माझं काही लग्न झालेलं नाहीये. मग म्या तुमच्या लग्नातला फोटो कसा काय बघितला? हा, बघितलं काय म्हणते ही? माझं लग्न झालंय असं म्हणते. मग तेजस, तू ना तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती ना एक नंबरची विसरभोळी. ती बघते काहीतरी एक आणि सांगते काहीतरी वेगळंच. हा, नाही नाही, पण आताच्या टायमाला एकदम बरोबर आहे. मी खरंच यांचा फोटो बघितलाय. खरंच माझा फोटो होता तो? मग कुठे मग फोटो? दे. तुम्हालाच नाही का दिला? माझ्याकडे माझ्याकडे कधी दिलास तू? इसरले बघा. मला वाटलंच होतं ही असंच काहीतरी बोलणार म्हणून. अहो नाही स्वाताई. वनिता, तू निघतेस की आत्याईला बोलव? अहो पण माझं ऐका तरी. तू निघ आता. तेजस, तू तिच्याकडे नको लक्ष देऊ. तुला माहिती आहे ना ती कशी आहे. सोड तू. बरं, मला सांग, तुझ्या दादाशी काही बोलणं झालं? हो, गेलो होतो मी, पण तो त्याच्या कामामध्ये बिझी होता. मी नंतर बोलतो त्याच्याशी. बरं ठीक आहे, तू लवकरात लवकर बोलून घे आणि कळव मला तो काय म्हणतोय ते. सांगतो. नक्कीच या वनिताला फोटो गावल्याला दिसतोय. मग फोटो गावला तर येणं दिला कोणाजवळ? अभि, अभि तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतीये? तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना. माझ्यावर राग वा ओरडा, पण प्लीज काहीतरी बोला. अजून माझं बोलून झालेलं नाहीये अभि. जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मी अजून तुम्हाला नाही सांगितली. ती ऐकल्यावर कदाचित तुम्ही आयुष्यभर मला माफ नाही करणार. माझ्यानंतर विक्रमचा खरा चेहरा बाबांना कळला होता. त्याच्या विरोधात त्यांनी पुरावेही जमा केले होते आणि ते पुरावे घेऊनच आम्ही पोलीस स्टेशनला निघालो होतो. काय? बाबांचा ऍक्सिडेंट झाला नसून त्यांचा खून झाला होता आणि विक्रमने त्यांचा खून केलाय? हो अभि, आणि मी हे जर कोणाला सांगितलं तर तो तुमचाही जीव घेईल अशी धमकी देत होता मला. अभि तो खूप क्रूर आहे, तो नीच आहे, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो अभि. म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही. मी बाबांना गमावलं होतं.
पण मला तुम्हाला गमवायचं नव्हतं हो अभि. माझ्या बाबांचा खून झाला आणि त्यांचा मारेकरी आता माझ्या घरात वावरतोय. नाही, मी त्याला सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही मी त्याला. अभि, अभि, सोड मला. अभि हो, अभि, अभि हो, अभि. मीनाक्षी, काय करता? मीनाक्षी, तू Please बाजूला हो. थांबा. तू बाजूला हो. अभि, मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये, मी बाजूला होणार नाहीये आणि तुम्हाला कुठलीही चूक करू देणार नाहीये. बघ, चूक काय आणि काय बरोबर हे तू मला सांगायची गरज नाहीये. आधी त्या विक्रमला बघतो आणि मग तुझ्याशी बोलतो. अभि थांबा. हे बघा, तुम्ही त्या विक्रमला जाऊन मारलत ना, तर त्याच्या मागे रडणारं कोणी नाहीये. तुमच्या मागे तुमची आई आहे, बहीण आहे, आत्याई आहे आणि बाबांनंतर या सगळ्यांना तुमचा आधार आहे. अभि, तुम्ही त्या विक्रमला मारून जेलमध्ये गेलात तर नंतर ह्या सगळ्यांनी काय करायचं? तुम्ही आता त्याला मारणं महत्वाचं नाहीये. ह्या सगळ्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम असणं हे महत्वाचं आहे. अभि, प्लीज माझं ऐका हो. अभि, प्लीज शांत व्हा. बघा, तुम्ही हे सगळं करण्याची ही योग्य वेळ नाहीये. आता ताईपणा करू नका. प्लीज प्लीज ऐका माझं. अभि, 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 अभि हो, शांत व्हा. अभि, अभि हो, काय करताय हे? ऐका. बस! मला आता तुझ्या आधाराची गरज नाहीये, कळलं? विश्वासघात केलायस तू माझा आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीचा. त्यांनी तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, तुला जवळ केलं, तू त्यांचाच विश्वासघात केलास. तुला कळतंय का मीनाक्षी, आज तुझ्यामुळे मी माझा बाप गमावलाय. इकडे तुझ्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य पणाला लागलंय. खरं काय तर कळल्यावर तिची सगळी स्वप्न धुळीला मिळणार आहे. ती जिच्यावर प्रेम करते तो मुलगा तिच्या वहिनीचा नवरा आणि तिच्या बापाचा मारेकरी आहे कळल्यावर तिची काय अवस्था होईल सांग ना. आईला जेव्हा कळेल की तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट नाही तर खून झालाय आणि ज्या माणसाने त्याचा खून केलाय त्या माणसाला ती रोज जेवायला देते, त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावून देते, तेव्हा काय होईल तिचं? ती आत्या येईल जी बाबांच्या नंतर घराची जबाबदारी सांभाळायची म्हणून खंबीरपणे उभी होती. तिला जेव्हा कळेल की तिच्या मुलीला मी घरातच घेत नव्हते, आज त्याच मुलीमुळे माझ्या घराची वाट लागली आहे. नाही मीनाक्षी, नाही. आजपर्यंत मी तुझ्या लाख चुका माफी, पण या गुन्ह्याला माफी नाही. आज फक्त तुझ्या पोटात माझं बाळ आहे म्हणून तुझ्याशी माझा संबंध आहे. पण आजपासून नवरा बायको म्हणून आपल्या कुठलंही नातं असणार नाहीये. आज फक्त तुझ्या पोटात माझं बाळ आहे म्हणून तुझ्याशी माझा संबंध आहे. पण आजपासून नवरा बायको म्हणून आपल्या कुठलंही नातं असणार नाहीये. आज फक्त तुझ्या पोटात माझं बाळ आहे म्हणून तुझ्याशी माझा संबंध आहे. पण आजपासून नवरा बायको म्हणून आपल्या कुठलंही नातं असणार नाहीये.
काय होऊन बसलं हे बाबा? इथे माझ्या मागे एवढं काही सुरू असताना मला कुठल्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. मीनाक्षीवर प्रेम होतं माझं. तिच्याकडून या अशा लपवा छपवीची आणि विश्वासघाताची मला अपेक्षा नव्हती. खरं तर आता माझं नक्की कुठे चुकलं तेच मला कळत नाहीये. पण खरं काय ते तुम्हाला कळलं होतं ना? मग तुम्ही तरी माझ्याशी बोलायचं ना. तुम्ही फक्त एकदा बोलला असतात तरी मी अभि, हाय. काय झालं रे? आज अचानक बाबांच्या फोटो समोर का उभा आहेस? अगं नाही, म्हणजे असं विशेष काय नाही. आजपासून नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय ना. बाबा असायचे तेव्हा त्यांच्याशी बोलायचो, त्यांचा सल्ला घ्यायचो, आशीर्वाद घ्यायचो. पण आता ते आपल्यात नाही आहेत. पण त्यांची आठवण तर आहेच ना. त्यांच्या बाबतीत माझ्याही भावना तुझ्यापेक्षा वेगळ्या नाही. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्याची पोकळी निर्माण झाली. ती कशानेच भरून येणार नाही. मीनाक्षी, तू फक्त माझीच नाही तर या घरातल्या सगळ्यांचीच गुन्हेगार आहेस. तुझ्यामुळेच आईला आयुष्यभराचं दुःख मिळालंय. तुझ्या या गुन्ह्याचं तू कसं प्रायश्चित्त घेणार आहेस? वनिता, अगं वनिता, 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 मगाशी तू म्हणत होतीस ना स्वारा की तुला एक फोटो सापडलाय. वनिता, वनिता, अगं तुला मगाशी फोटो सापडला, तू बोललीस की नाही? तो फोटो तू कोणाला दिलेला आहेस? मला फक्त एवढं आठवून सांग. नाही, कायच आठवत नाही बघा. 100%. मला आठवतंय ना, तुला तो फोटो सापडलेला आहे. तू फोटो कोणाला तरी दिलेला आहे. तो कोणाला दिलेला आहेस? तू मीनाक्षी वहिनींना दिलायस? आत्याईंना दिलायस? आईला दिलायस? अभिला दिलायस? अभी 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 मेरे दिल में काय लावलंय? काय चाललंय? आठवून सांग पटकन. कोणाला सांगितलायस? कोणाला दिलायस फोटो? अभी 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 हा नाही आठवत मला. आणि तुम्ही काय जोक मारायले सारखे सारखे? फोटो फोटो फोटो. मला फोटो कुठं गावला ते आठवत नाही, तर फोटो कुणाला दिला ते कसं काय आठवल? अगं साधी गोष्ट आठवत नाही तुला? मंद आहेस का तू जरा? आता नाही आठवत तर नाही आठवत ना. जेव्हा माझ्या लक्षात असतं तेव्हा मला कुणीच विचारत नाही. आणि माझ्या लक्षात नाही तर सगळ्यांना विचारायचं असतं, वनिता हे कुठे, वनिता ते कुठे, वनिता अमक, वनिता तमक. अहो तेजस भाऊ, तुम्ही लय गप्पा मारता.
मला लई कामं पडली आहेत. इकडची कामं संपून मला त्या परंजपेच्या घरी बी जायचंय, नाही तर आत्याबाई तिथं बी येईल वटवट कराया. कधी कधी वाटतंय हिचाच पाहिलं मर्डर करावं. आता हिच्याकडनं काढून कशी घ्यायची माहिती.